तुमच्या विवाहातील अडथळे आता दूर होण्याची शक्यता. पुढील 5 राशीच्या लोकांना विवाहाचे योग आहेत, लग्नाचे योग आहेत. तुम्ही लग्नासाठी प्रयत्न करताय, विवाहासाठी प्रयत्न करताय, पण काही ना काही अडचणी येत होत्या बघा. तुम्ही नावं नोंदवलीत सगळीकडे, पण मनाजोगी स्थळच येत नव्हती किंवा स्थळं आली तर ती नापसंती होत होती. तुम्ही तुमच्याकडनं होकार कळवलाय समोरच्या पार्टीला, पण त्यांच्याकडनं काही निरोप येत नव्हता. किंवा काहींच्या बाबतीत असं होतं की स्थळच येत नाहीत. खूप ठिकाणी नावं नोंदवलेत पण स्थळच येत नाही. घरात काही ना काही शुभ कार्य घडत नव्हतं, मंगल कार्य घडत नव्हतं. पण ती आता वेळ आली. जर तुमच्या प्रत्यक्ष कुंडलीत तसे लग्नाचे योग असतील, विवाहाचे योग असतील, तर या डिसेंबरपर्यंत, जून ते डिसेंबर हा जो पिरियड आहे, हा जो काळ आहे, याच्यात तुमचं लग्न ठरू शकतं. तुमच्या दोघांची बोलणी फिक्स होऊ शकतात. कारण आता ग्रहस्थिती बदलली आहे. तुमच्या लग्नाला, तुमच्या विवाह ठरण्याला जी ग्रहस्थिती लागते ती आता ग्रहस्थिती तयार झाली आहे. त्यामुळे खूप शक्यता आहे जर तुमच्यातली रास असेल तर तुमचं लग्न ठरू शकतं. त्या राशी कुठल्या आहेत? कर्क, कन्या, मकर, मीन आणि वृषभ. मी पुन्हा एकदा सांगतो, कर्क, कन्या, मकर, मीन आणि वृषभ, लग्न आणि चंद्ररास यापैकी जर तुमची रास असेल तर खूप शक्यता आहे की तुमचं लग्न ठरू शकतं. अर्थात मी सगळं ढोबळ मनाने सांगत असतो, कारण प्रत्येकाची कुंडली वेगळी असते, त्यातलं ग्रहमान वेगळं असतं. त्याच्यामुळे प्रत्येकाच्या बाबतीत हे तंतोतंत जुळेलच असं नाही. तरी पण तुमच्या प्रयत्नाला नक्कीच यश येणार आहे. तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा. या डिसेंबरपर्यंत तुमचं लग्न नक्कीच जुळणार आहे. धन्यवाद.